वर्षा गायकवाड बोलतायत, थेट जाऊयात. हे बोलणार आहेत ना. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सर्वांचं मुंबई काँग्रेसच्या सन्माननीय अध्यक्षा वर्षाताई गायकवाड आणि मुंबई काँग्रेसच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि पत्रकार बांधवांना आपल्याला माहीत असेल की गेल्या जवळपास 3-4 महिन्यापासून मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून आपण महायुती सरकारनं कशा पद्धतीनं घोटाळ्याचं एक मोठं षडयंत्र सुरू केलेलं आहे आणि एकामागून एक अशा सिरीज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहेत. तर अशाच पद्धतीचा एक मोठा घोटाळा जो PAPचा घोटाळा आहे, त्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सन्माननीय आमच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, माजी नगरसेवक मोहसिन हैदरजी, अशरफ आजमीजी यांचंही मी स्वागत करतो. आणि मी आपला अधिक वेळ न घेता मी वर्षाताईंना विनंती करतो की त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करावी. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची माफी मागते, कारण ज्या गैरसोय आपल्याला आज होत आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑफिसचं काम सुरू असल्यामुळे थोडी गैरसोय झाली, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला पत्रकार परिषद सुरू करायला. पण प्रत्येक आमचा प्रयत्न आहे की 15 दिवसामध्ये महायुती मस्त मुंबईकर मात्र त्रस्त याच्या माध्यमातून जे आहे ते मुंबईच्या होत असलेल्या जमिनीच्या घोटाळ्याबद्दल, मोठ्या मोठ्या भ्रष्टाचाराबद्दल जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याचा आणि ही ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्यासमोर आणण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो. याही वेळेला आम्ही जो आहे एक मोठा घोटाळा घेऊन आलेलो आहोत. मला वाटतं PAPचा सगळ्यात महाग घोटाळा म्हटलं तरी त्याला काही वावगं ठरू शकत नाही, असा हा महाग घोटाळा आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर घेऊन आलेलो आहोत. पण त्याआधी मी सगळ्या महिलांना धन्यवाद देते, कारण क्रिकेट टीमने ज्या तऱ्हेने आपल्या महिलांनी यश संपादन केलं आहे, हा आमच्यासाठी सुद्धा भारतीय म्हणून एक गौरवाचा क्षण तर आहेच, पण त्या क्षणाबरोबरच महिलांनी हा वर्ल्ड कप जिंकल्यामुळे आम्हाला हा दुर्ग शर्करा योग आहे. आणि त्यामुळे मी त्यांचं मनापासून टीम इंडियाचं महिलांचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करते. आणि थोडे मला आज पेपर घ्यावे लागतील, कारण खूप सारे विषय असल्यामुळे, आणि तुम्हा लोकांना पण आम्ही काही याच्या संदर्भातलं डॉक्युमेंटेशन आहे ते तुम्हाला आम्ही थोड्या वेळामध्ये जे आहे त्या डॉक्युमेंटेशन तुम्हाला आम्ही देण्याचं काम करू. पण हा घोटाळ्याची सुरुवातच मुळात अशी झालेली आहे की नो डेव्हलपमेंट झोनपासून लाडक्या बिर्लाला जो आहे तो 5,000 कोटीचा जॅकपॉट देण्यापर्यंतचा हा एक फार मोठा घोटाळा आहे. आणि मला वाटतं मुंबईच्या इतिहासामधला, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, एक मोठा PAP घोटाळा आहे. आणि भाजपाच्या पुन्हा एकदा किंवा महायुतीच्या बिल्डर राजाची कारस्थाने या ठिकाणी उघड करण्यासाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. खरं तर आपण जाणता की महाराष्ट्रामध्ये भाजपाने जे आहे ते मतं चोरी करून जे आहे ते सत्ता मिळवली, आणि त्याच्यानंतर आपण बघतो आहोत की एक नवीन मॉडेल स्पेसिफिकली मुंबईसाठी त्या ठिकाणी आहे. विशेषतः ते नवीन मॉडेल बिझनेस मॉडेल असं आहे की एक लाडका बिल्डर मॉडेल. हे मॉडेल आता मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांना दिसते की लाडका बिल्डर मॉडेल सध्या चालू आहे. आपल्याला माहिती आहे की खरं तर एखादा बिझनेस सुरू करायचा झाला तर त्यासाठी जे आहे ते आपल्याला कष्ट करावे लागतात, नवीन नवीन आयडिया आणाव्या लागतात, त्याचबरोबर जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात. पण आता आपण बघितलं की या महाभ्रष्ट राजवटीमध्ये हे काही करण्याची गरज नाही. तुम्हाला 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे तो की सरकारच मालकीचं आणायचं, आपल्या मालकीचं, जे आपण अदानींचं बघतोय उदाहरण तुम्हाला दिसते. दुसरं जे आहे ते लाडका बिल्डर व्हायचं सरकारचा. ही 2 आपण बघत आहोत की नवीन पॅटर्न हा नव्या तयार करण्याचं काम केलेलं आहे. आता भाजपा सरकारने जे आहे हा लाडका बिल्डर मॉडेल जे आणलेलं आहे ते पूर्णपणे जर आपण बघतोय की मुंबईकर आणि मुंबईचं त्या ठिकाणी फ्री पास दिलेलं आहे की ते मुंबईला लुटण्याचं येणाऱ्या काळामध्ये आपण बघतोय की मागील काळापासून जे त्यांना काम दिलेलं आहे. आता मी सातत्याने मागील काळामध्ये सुद्धा जे आहे ते अदानींच्या संदर्भामध्ये बोलत होते. मागे आम्ही एक मोठा जमिनीचा घोटाळा त्या ठिकाणी आणला, मेगा घोटाळा. तुम्हाला माहिती आहे की त्या संदर्भामध्ये आम्ही आणि मोहसिन भाईने सातत्याने त्या गोष्टीचा उल्लेख केला आहे की जुहे येथील महानगरपालिकेचा एक मोक्याची जी भूखंड आहे, जो मोक्याचा भूखंड जो शेकडो करोडचा भूखंड आहे, आणि ज्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या ज्या कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी सफाई कामगारांसाठी घरं होणार होती, तो मोठा एक जे आहे तो प्रोजेक्ट होता, तो जो आहे तो एक गिफ्ट करण्यात आला एका बिल्डरला. त्या बिल्डरबद्दल तर मी बोललेच होते, पण आता आणखीन एक घोटाळा मी आज पुराव्यानिशी या ठिकाणी सादर करणार आहे, ज्याचे सगळे डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला देणार आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि हा दुसरा जो लाडका बिल्डर संबंधित घोटाळा आहे, जसं मी सांगितलं मगाशी की हा मुंबईतला सगळ्यात मोठा घोटाळा, आणि हा घोटाळा आहे 5,000 कोटीचा PAP घोटाळा. म्हणजे PAP घोटाळा कुठला, तर मालाडचा PAP घोटाळा. आता या घोटाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट आहे माहिती आहे का, हा जनतेचा जगण्याचा मूलभूत अधिकार काढून घेतो. त्या व्यतिरिक्त पर्यावरणीय नियम आणि मुंबई विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतुदीला जो आहे तो धाब्यावर बसवणारा हा जो आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे. खरं तर फडणवीस सरकारला आपल्या लाडक्या बिल्डर मित्राला जे आहे ते त्या ठिकाणी आवाजवी जे आहे ते फायदा करून द्यायचा आहे.
म्हणून हा केवळ भ्रष्टाचार नाही, तर ही मुंबईची उघडपणे चाललेली लूट आहे आणि मुंबईकरांनी या संदर्भामध्ये माहिती असलं पाहिजे आणि मुंबईकरांच्या विरोधाचा हा गुन्हा आहे असं मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं आहे. या घोटाळ्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मूलतः नो डेव्हलपमेंट झोन म्हणून ह्याला जे आहे ते चिन्हित करण्यात आलं. हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेला हा आहे. बघितलं तर राष्ट्रीय उद्यान जे आहे त्यामुळे हा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो कसा कागदोपत्री फेरबदल करून त्याची वर्गीकरण करून आणि संगनमताने या बिल्डर मित्राला एक सोन्याची खाण त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे, हे आज आम्ही उघड करत आहोत. मला या सांगायला पाहिजे की पुन्हा एकदा भाजपा सरकार आणि त्यांच्या नियमावली BMCच्या यंत्रणेचा एकच धर्म झाला आहे की या बिल्डर मित्रांना कशा तऱ्हेने मदत करता येईल आणि या माध्यमातून मुंबईचा कसा विनाश करण्याचं काम चाललेलं आहे हे आम्ही सांगत आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या संदर्भामध्ये भाजपाची एक दांभिक भूमिका मला सांगायची आहे की भाजपाने सत्तेबाहेर असताना महानगरपालिकेच्या PAP धोरणाला हत्यार बनवलं होतं आणि त्यांचे एक तुम्हाला माहिती आहे की एक वॉशिंग मशीन क्लिनरचं त्यांचे एक साथी भूमिका असते. वॉशिंग मशीनचे जे क्लिनरचे ऑपरेटर होते मेन किंवा सिरियर ॲक्युजर होते आमचे एक राजकीय जे आहे तुम्हाला माहिती आहे डॉक्टर किरीट सोमयाजी यांचा मी इथे उल्लेख करू इच्छिते. त्यांनी बेछूट त्यावेळी आरोप करायला केले आणि त्यांनी आरोप करून सगळ्याला जे आहे ते नैतिकतेचे त्या ठिकाणी धडे शिकवण्याचं काम केलं. आता पुढं त्याच्यानंतर काय झालं, हे सत्तेमध्ये येण्यापूर्वी नैतिकतेचे धडे देण्याचं काम केलं. पण जसं सत्तेमध्ये आल्यानंतर आपण जर बघितलं तर फडणवीस सरकारने हा पूर्ण PAP धोरणाला वाकून त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचा गैरवापर करून आपल्या लाडक्या बिल्डरला जे आहे ते हजारो करोड रुपयाचं या ठिकाणी लाभ मिळवून दिलेला आहे. आणि मला हेच सांगायचं की हे जनतेचं सरकार नाही आहे, हे जे सरकार आहे हे मित्रांचं सरकार आहे. लूट, बूट, सूट आणि आता नवीन आले की झूटचं सरकार म्हणून याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. मला सांगायला पाहिजे आपल्या सगळ्यांना की आपल्या सर्वांच्या सोयीसाठी मालाडची जी जमीन आहे ती जसं मी सांगितलं की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या लगतची डोंगराळ भागात आहे आणि या क्षेत्र जर तुम्ही बघाल याचं तर क्षेत्र आहे 8.71 लाख चौरस फुटाचं. हा भूखंड या ठिकाणी हा महाघोटाळा रचला गेलेला आहे आणि हा बिल्डर कोणाला फायदा या ठिकाणी दिला गेलेला आहे कोट्यावधी रुपयाचा, तर त्या लाडक्या बिल्डरचं नाव आहे DB रियालिटी, ज्याला आता स्वतःचं नाव बदलून नवीन ठेवलेलं आहे वेलियर इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. हे नवीन नाव त्यांनी ठेवलेलं आहे आता नवीन. पण जर आपण बघितलं की मुंबईचा नवीन विकास आराखडा DCPR लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.